पुसद शहरात एक असा प्रकार समोर आला आहे ज्याने थेट नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं आहे. अग्निशमन दलाच्या वाहनाला पेट्रोल नाकारण्यात आलं ही बाब वेगळी, पण त्याहून गंभीर म्हणजे हा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावर नोटीस लावून जाहीर करण्यात आला. आणि इथंच खरी लाजिरवाणी बाब उघड झाली आहे. ज्या मशीनमधून रोज शेकडो वाहनांना इंधन दिलं जातं त्याच मशीनवर नगर परिषदेच्या नावाची नोटीस चिकटलेली दिसते. म्हणजे प्रशासनाची अवस्था किती बेजबाबदार झालीये याचं हे जिवंत उदाहरणच म्हणावं लागेल. हा फक्त व्यवहाराचा विषय राहिलेला नाही, तर नगर परिषदेची प्रतिमा सार्वजनिकरित्या धुळीस मिळाल्याचा प्रसंग बनला आहे. एखादी थकवाकी, एखादा वाद हे सर्व संबंधित विभागांमध्ये बसून सोडवायचे विषय असतात, पण इथे तर थेट नागरिकांसमोर नोटीस लावून ही आहे तुमची व्यवस्था असं दाखवलं गेलं. याचा अर्थ काय? अधिकारी इतके निष्क्रिय झालेत का की आता त्यांना कामाची आठवण करून देण्यासाठी पेट्रोल मशीनवर नोटीस लावावी लागते? कोट्यावधींचं बजेट मांडणारे, आर्थिक वर्षाच्या शेवटी मोठमोठ्या निधीच्या घोषणा करणारे आणि कागदावर आकड्यांचा खेळ मांडणारे अधिकारी प्रत्यक्षात जमिनीवर काय चाललंय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत का, असा संतप्त सवाल आता पुसदकर विचारत आहेत. जिथे अग्निशमन दलासारखी अत्यावश्यक सेवा देखील दुर्लक्षित होते, तिथे बाकीच्या सेवांची अवस्था काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी. हा प्रकार म्हणजे फक्त एका नोटिसेचा विषय नाही. ही आहे व्यवस्थेतील ढिसाळपणाची सार्वजनिक कबुली. ही आहे जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या अधिकाऱ्यांना दिलेली उघडी चपराक. आज पेट्रोल मशीनवर नोटीस लागली, उद्या कदाचित नगर परिषदेच्या दरवाजावरच लागेल. आता तरी प्रशासन जागं होणार का, की अशाच प्रकारे एकामागून एक नोटिसा शहराच्या भिंतीवर उमटणार राहणार?